वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर आजचा आपला टॉपिक आहे ताणतणाव आणि बुद्धिमत्ता. तर ताणतणाव आणि बुद्धिमत्ता यामध्ये फरक स्पष्ट करा हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे JNM फर्स्ट इयरसाठी. तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल. तर सोबतच बेल आयकन घंटेलासुद्धा प्रेस करा. ठीक आहे. तर सुरू करूया व्हिडिओला. ताणतणाव. आता ताणतणाव म्हणजे शरीराची आणि मनाची कोणत्याही मागणी, डिमांड्स किंवा धोक्याला ट्रेस दिलेली प्रतिक्रिया होय. आता ताणतणाव म्हणजेच काय, शरीराची कोणतीही मागणी किंवा डिमांड्स असतील तर त्या डिमांड्स पूर्ण केल्या नसतील तर त्या ठिकाणी ते एक स्ट्रेस निर्माण करण्याची प्रक्रिया होय. दुसरं म्हणजे स्वरूप त्याचं, ही एक प्रतिक्रिया आहे जेव्हा एखादी व्यक्ती आव्हान किंवा दाब किंवा धोक्याचा अनुभव करतो तेव्हा तिचे शरीर रासायनिक बदल करते. आता एखादी ज्यावेळेस व्यक्ती असते ती काय करते, एखाद्या धोक्याचा म्हणजे तिला अनुभव झालेला असतो, त्या धोक्याचा जो अनुभव असतो तर त्या अनुभवाच्या वेळी तिचे जे शरीर आहे ते रासायनिक बदल करते. जसे की उदाहरणार्थ एंड्रोनॅनिल आणि कॉर्टिसॉल हॉर्मोन सोडते. आता बॉडी काय करते तर एंड्रोनॅनिल हे हार्मोन्स आणि कॉर्टिसॉल हॉर्मोन सोडतात. तर हे हार्मोन सोडल्यानंतर जो आपला ताणतणाव आहे त्या ताणतणावाचं प्रमाण निर्माण होते. आणि दुसरं म्हणजेच ही एक शारीरिक आणि भावनिक अवस्था आहे. तर ताणतणावाची जी समस्या आहे ती म्हणजे एक शारीरिक आणि भावनिक अवस्था आहे. तीव्र तणावामुळे आरोग्यावर परिणाम होतात. आता जास्त अतिरिक्त ताणतणाव म्हणजेच जास्त विचार केल्याने काय होतं तर आपल्या शरीरावर अनेक परिणाम होतात. जसे की धोक्यापासून संरक्षण कसे करता येईल किंवा धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, मनाला तयार करणे, हे तणाव पातळी, हृदयाचे ठोके, कॉर्टिसॉल हॉर्मोन. थोडक्यात तणावाने हे शरीराचे आणि मनाचे बाह्य परिस्थितीशी दिलेले उत्तर आहे. तणाव व्यवस्थापनाने नियंत्रित करता येतो. आता तो तणाव जो आहे तो व्यवस्थापन केल्याने काय होते तर नियंत्रित करता येतो. तर तणाव ही एक शारीरिक आणि भावनिक अवस्था आहे की त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर जास्त धोक्यापासून संरक्षण कसे करता येईल, तर याच्यामध्ये संरक्षण कसं करता येईल या गोष्टीवरच वारंवार विचार करतात. जसा एखादा धोका होत आहे आणि त्या धोक्यापासून आपण वाचणार आहे किंवा नाही, किंवा तो धोका आपल्याला त्याच्यापासून आपण कसं वाचवायचं, तर याच गोष्टीवर नियंत्रित विचार करणे त्याला ताणतणाव असे म्हणतात. याच्यावर आणखी काही उदाहरण देता येतात. जसे की आता एखादा विद्यार्थी आहे तर त्याची परीक्षा जवळ आली आहे आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाला असूनही तो एकाच गोष्टीचा सतत विचार करत राहील की माझे पेपर आहेत, मी पेपर कसा लिहिणार, आणि पेपर दिल्यानंतरही त्याच गोष्टीचा परत विचार करून आपल्या स्वतःला ट्रेस देणे म्हणजेच ताणतणाव. साध्या सोप्या भाषेमध्ये त्यालाच ताणतणाव असे म्हणतात. आता आहे बुद्धिमत्ता. ताणतणाव झाल्यानंतर बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय फरक आहे याच्यामध्ये पाहूया आपण. बुद्धिमत्ता ही एक शिकण्याची, तर्क करण्यासाठी, सोडवण्याची आणि समस्या सोडवण्याची एक क्षमता म्हणजेच ॲबिलिटी आहे. आता बुद्धिमत्ता म्हणजे या शब्दामध्येच बुद्धिमत्ता म्हणजे IQ आहे. एक नवीन गोष्ट शिकण्याची आणि त्या गोष्टीचा अर्थ तर्क लावून ती गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करण्यास आणि त्याला क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असे म्हणतात. हे फक्त समस्या सोडण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवते. आता बुद्धिमत्ता काय करते तर प्रत्येक कोणताही प्रश्न येताच त्याला कशा प्रकारे सामोरे जाता येईल किंवा तो कशा प्रकारे हा प्रश्न सोडून या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे आपण काढू शकतो, हे बुद्धिमत्ताचं आपलं काम असते. यामुळे सोडवण्याची जास्त प्रमाणामध्ये बुद्धिमत्ताचा वापर होतो. आता ही समस्या सोडवण्याचा जो वापर आहे त्या वापरामध्ये बुद्धिमत्ताचा वापर हा सर्वात जास्त होतो. तिसरं म्हणजेच माहितीवर प्रक्रिया करणे. आता एखादी गोष्ट जर एका व्यक्तीला जर माहिती झाली तर त्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया करणे. जसे की उदाहरणार्थ एखादी गोष्ट माहिती पडल्यास
पडल्यास लगेच त्या गोष्टीवर प्रतिक्रिया करणे त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. जशी की एक गोष्ट घडली किंवा ते कशी घडली, कसे ते झाली असेल, या गोष्टीचे म्हणजेच वारंवार प्रश्न काढणे किंवा उत्तर काढणे हे बुद्धिमत्ता करत असते. बुद्धिमत्ता ही शिक्षण आणि सरावाने म्हणजे लर्निंग प्रॅक्टिसने विकसित करता येते. आता जी आपली जी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता लर्निंग प्रॅक्टिस शिक्षणाने विकसित करता येते, वाढवता येते. आणि उदाहरणार्थ जेवढे आपण ज्ञान घेतले जेवढे शिक्षण घेतले तेवढे आपली बुद्धिमत्ताचा सराव होतो, बुद्धिमत्ता वाढत जाते. तर या ताणतणाव आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये अशा प्रकारचा जो फरक आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये आज स्पष्टपणे दिसून आलेला आहे. ताणतणावामध्ये काय, एकाच गोष्टीचा सतत विचार करणे आणि बुद्धिमत्तामध्ये एका गोष्टीचे त्या गोष्टीवरून उत्तर काढणे आणि एखादी गोष्ट जर एखादा प्रश्न जर असेल त्या प्रश्नाचे उत्तर काढणे आणि तो कसा सोडवायचा याच्यावर बुद्धिमत्ता प्रक्रिया करत असते. आणि ताणतणाव ही विचार म्हणजे आता पेपर आहे, पेपर कसा जाईल, पेपर गेल्यानंतरही आपण पास होऊ का, हे या गोष्टीवर ताणतणाव निर्माण होते. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे जर आपल्याला समजा हा प्रश्न आहे बुद्धिमत्ता, तर पेपरमध्ये हाच प्रश्न आला तर आपण कशा प्रकारे लिहायचा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्धिमत्ताच म्हणजे बुद्धीचा उपयोग करून या प्रश्नाचा आपण सरळ ॲन्सर तिथं लिहू शकतो. तर अशा प्रकारे ताणतणाव आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये फरक स्पष्ट करता येतो. तर हा झाला आपला 5 मार्कचा क्वेश्चन. ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण इथपर्यंत समजलं असेल. याच्यामध्ये काही अडचण आल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा. आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ताणतणाव या टॉपिकवरती फुल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे. तुम्ही तिथं जाऊन ताणतणावाची कारणे, चिन्ह लक्षणे, त्याचे प्रकार सर्व तुम्ही पाहू शकता. तो पण हँडरायटिंग नोट्समध्येच आहे आणि मराठीमध्ये आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.